नमस्कार. आज आपण आहोत सांगलीमध्ये. सगळ्यांनाच माहिती आहे की सांगली महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. रणधुमाळी जोरात सुरू आहे. तिन्ही पक्षांकडून म्हणण्यापेक्षा प्रत्येक पक्ष आपापल्या परीने आपल्या उमेदवाराचं महत्व किती आहे, आम्ही आपल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीनं बदल करू शकतो हे पटवून सांगतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक समाज त्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही निवडणूक सुद्धा समाज न्याय होत आहे. आणि यावेळी प्रत्येक समाजाला आपलं प्रतिनिधित्व कसं मिळेल आणि त्या माध्यमातून आपले प्रश्न कसे सोडवले जातील याचा विचार प्रत्येक नेता करत आहे. आज आपण आहोत सांगलीमध्ये. सांगलीचे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक कृष्णा आलदर सर, जे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, एका महामंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक कशा पद्धतीची आहे आणि विचार जर केला तर समाज उन्नतीसाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे. आपल्या समाजाला कशा पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळेल, आपला समाज वरच्या बाजूला कसा येईल यासाठी प्रयत्न प्रत्येकानं केलं पाहिजे. सर नमस्कार. नमस्कार. जय मल्हार. आज आपण बघतो की निवडणुकीचा कल पाहता किंवा निवडणुकीचा रागरंग पाहता थोडंसं जातनिहाय राजकारण होत आहे. कारण प्रत्येकाला आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करायला चान्स मिळाला पाहिजे, तरच आपल्या समाजाचे प्रश्न सुटतील. यामध्ये कोणताही वाद नाही किंवा हे प्रश्न 100% सत्य आहेत की जोपर्यंत आपला प्रतिनिधी वरच्या लेवलला येत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला महत्व किंवा वेटेज मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून सांगली महानगरपालिकेमध्ये तुम्ही कसं पाहता? आता आपलं बोलणं झालं त्याप्रमाणे महाराष्ट्रात हा धनगर समाज हा प्रमुख समाज आहे. जवळपास 3 कोटीच्या आसपास आमची, त्यापेक्षा जास्तच लोकसंख्या असेल. परंतु दुर्दैवानं स्वातंत्र्यानंतर पण आम्हाला म्हणावं असं प्रतिनिधित्व मिळालं नाही. कारण आता समाज जागृत होत आहे. त्या निमित्तानं समाज जागृत होत नसल्यामुळे प्रतिनिधित्वासाठी समाज झगडत आहे. त्यामुळे आम्हाला काय वाटतं की आमचे जास्तीत जास्त प्रतिनिधी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका निवडून जावे. ते लोकांचे पण प्रश्न सोडवतील आणि समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी हातभार लावतील. एकेकाळी आपला समाज भटक्या जमातीमध्ये होता, अशिक्षितपणा होता. हा ट्रेंड बदलून आता समाज आपला सुशिक्षित झालाय आणि भटकंती कमी करून समाज उन्नतीकडे लक्ष द्यायला लागलेला आहे. मग आज या निवडणुकीमध्ये आपल्या समाजातील बरेचसे उमेदवार आहेत, त्या दृष्टिकोनातून कसे प्रयत्न आहेत? सुरुवातीपासून आमचं असं होतं की आपल्या जास्तीत जास्त उमेदवारांना जे सत्ताधारी पक्ष आहे आणि ज्या समाजाचे प्रश्न सोडवण्याला ज्या भाजपानं प्राधान्य दिले त्याकडून आपल्याला जास्तीत जास्त लोकांना तिकीट मिळावं. आणि त्यात आम्ही काही अंशी म्हणण्यापेक्षा बहुतांशी आम्ही त्याच्यात यशस्वी झालोय. मागच्या वेळेला पण भारतीय जनता पार्टीनं भरघोस प्रतिनिधित्व दिलं होतं आणि संगीताताई खोत यांच्या रूपात पहिला महापौर पण दिला होता. तर यावेळेला पण आमचं हे आहे की जास्तीत जास्त आमचे नगरसेवक निवडून यावे आणि सत्तेत प्रतिनिधित्व मिळावं. कारण सत्तेत मिळाल्यामुळं प्रश्न सोडण्यास जलद गतीनं मदत होते. सर्वसाधारणपणे महानगरपालिकेमध्ये आपल्या समाजाचा किती टक्का आहे? तुम्ही जर काढला सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका याच्यात जवळपास एक 40% तर मतदान धनगर समाज असेल. कारण सांगली विधानसभेच्या ह्याच्यात 2 लाखाच्या आसपास मतदान होतं आणि त्यावेळेला समाजाचं मतदान एक 70,000 होतं. तर त्या मानानं कसं आहे की समाज हा आमचा पहिला दुष्काळी भागात राहिलेला, त्यामुळं कामाच्या रूपानं ते समाज हा स्थलांतरित झाला शहरी भागात. मग फळ मार्केट असतील किंवा सुरुवातीला जे आलते आमचे अशिक्षित लोक ते आपल्या मार्केट यार्डात थांबाली किंवा गणपती पेठेत थांबाली, असं करून तिथून त्यांची मुलं शिकली, डॉक्टर, वकील, प्राध्यापक झाली आणि ते पुढे सरकली. त्यानंतर त्यांना कळालं की आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला हवं तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही. तर त्या अनुषंगानं आता प्रत्येकाचं हे चालू आहे की आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, आपले प्रश्न सुटले पाहिजेत. एक प्रकारे तुमचा समाज या शहरीकरणामध्ये येऊन विस्थापित झालेला होता. अजूनही विस्थापित झालेल्या समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत का? पहिल्यांदा की धनगर समाज हा आदिवासी समाज आहे, आदिवासी जमात म्हणतो, त्यामुळे हा लाजरा बुजरा समाज आहे. पहिल्यापासून हा समाज काय करतो की लाजतो थोडा. खरं एकदा जर त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आला तर हा समाज भंडारा उधळतो. तसं झाल्याप्रमाणे काय झालं की आता सगळी लोक शिकली, त्यांना स्वतःचं कॉन्फिडन्स आला आणि ते आता प्रतिनिधित्व मागत आहे. बऱ्याच मतदारसंघात निर्णायक मतदान आहे धनगर समाजाचं आणि ते ठरवतील तो नगरसेवक होतो किंवा आमदार होतो असं चिन्ह आहे. त्या अनुषंगानं समाज आता प्रगल्भ झालाय. आज या महानगरपालिकेमध्ये आपले एकूण किती उमेदवार आहेत? आता या महानगरपालिकेत आम्ही काढलं तरी आमचे 18 उमेदवार आहेत.
78 पैकी 18 18 उमेदवार आहे, म्हणजे बऱ्यापैकी आपलं बहुमत याच्यामध्ये आहे. आहे. त्या दृष्टिकोनातून आता हे जे 18 उमेदवार आहेत ते एकाच पक्षाकडे आहेत का वेगवेगळ्या नाही, मी पक्षांकडे? सगळ्यांचं सांगितले, सगळ्यांचा 18 उमेदवार आहेत. भाजपकडून एक 10 उमेदवारी मिळाल्या. आता हे जे उमेदवार आहेत 18 आहेत त्यापैकी 10 भाजपचे आहेत, हे निवडून यावेत या अनुषंगाने आपले काय प्रयत्न चालू आहेत? समाजातले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावे आणि अनुषंगाने आम्ही एक समन्वय समिती स्थापन केली आणि आमच्या समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व हे आमचे मार्गदर्शक आहेत. तात्यासाहेब गर्दे जे उद्योजक आहेत, शीतल गर्दे फर्निचर आणि हॉटेल सीझन 4 या उद्योजकाच्या माध्यमातून ते सर्व महाराष्ट्रभर परिचित आहेत. तर त्यांना त्या समन्वय समितीचे अध्यक्ष केले आणि त्या समन्वय समितीत डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनियर सर्व समावेश अशी समिती बनवल्या. ती समिती काय करेल, समन्वय करेल आणि जिथं जिथं आपले उमेदवार कमी पडतील असं वाटतंय तिथं तिथं हातभार लावणे, आपल्या समाजातल्या लोकांना मतदानाचे प्रोत्साहित करणे, आपलं मतदान आपल्या माणसाला झालं पाहिजे आणि प्रतिनिधित्व त्यातले पण चांगल्या उमेदवारांना झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या समाजाला प्रथम स्थान मिळावं, समाजाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून या सर्वांनी एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे आणि या समन्वय समितीचं एकच लक्ष आहे की आपल्या मागण्या प्राधान्याने कशा पूर्ण होतील त्यासाठी आपला उमेदवार सत्तेत असणं किती गरजेचं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये या समन्वय समितीचा किती मोठा हातभार या सगळ्या उमेदवारांना लागतोय हे नक्कीच समजेल आणि प्रत्येकानं जर या पद्धतीनं समन्वय समिती स्थापन करून जर काम केलं तर प्रत्येक समाजाला उन्नती मिळेल हे नक्की.